फ्योदोर दोस्तोयस्की यांच्या ब्रदर्स कारामाझोव या कादंबरीचा भाग पहिला, विभाग दुसरा, प्रकरण चौथे. प्रकरणाचं शीर्षक आहे अल्पश्रद्धा असलेल्या महिला. महंत शेतकऱ्यांशी बोलत आहेत आणि त्यांना आशीर्वाद देत आहेत हे सारे दृश्य पाहत असणाऱ्या एका स्त्रीच्या डोळ्यातून निःशब्द आसवे गळाली. ती तिने आपल्या हातरुमालाने पुसली. ती एक उच्च वर्गातील भावनाप्रधान महिला होती. अनेक दृष्टींनी तिचा स्वभाव खरोखरच चांगला होता. शेवटी जेव्हा महंत तिच्यापर्यंत येऊन पोचले तेव्हा मोठ्या उल्हासानं ती त्यांना भेटली. हे हृदयस्पर्शी दृश्य पाहत असताना मला काय वाटत होतं कसं सांगू. भावना वेगाने तिला पुढे बोलवेना. अहो, तुमच्यावर असलेलं लोकांचं प्रेम मला समजतं. माझंसुद्धा लोकांवर प्रेम आहे. मला त्यांच्यावर प्रेम करावंसं वाटतं. आपले सुंदर रशियन लोक महान असूनही किती साधे आहेत. त्यांच्यावर प्रेम केल्यावाचून कुणाला राहावेल. कशी काय आहे तुमच्या मुलीची तब्येत? तुम्हाला पुन्हा माझ्याशी बोलायचं होतं? हो, त्याकरता तर मी किती विनवणी करीत होते. त्यासाठी मी मनातून प्रार्थना करीत होते. तुम्ही मला आज यायची परवानगी द्यावी म्हणून 3 दिवस तुमच्या खिडकीशी गुडघे टेकून राहायला मी तयार होते. महान धन्वंतरी बाबा, आमच्या अंतःकरणातील उत्कट कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो आहोत. माझ्या लीजला तुम्ही मागच्या गुरुवारी तिच्याकरता केवळ प्रार्थना करून आणि आपले हात तिच्या डोक्यावर ठेवून बरी केलीत. पुरती बरी केलीत. त्या हातांचं चुंबन घेण्यासाठी आणि आमच्या अंतःकरणातल्या भावना तुमच्यापुढं खुल्या कराव्यात, आमचे प्रणाम तुम्हाला पोचावेत म्हणून आम्ही पुन्हा इतक्या लवकर इथं आलो आहोत. बरी झाली म्हणता म्हणजे काय? ती तर अजून आपल्या खुर्चीतच पडून आहे. पण तिला रात्रीचा ताप येत होता तो गुरुवारपासून अजिबात थांबला आहे, ती महिला भांबावून गडबडीने म्हणाली. आणि तेवढंच नाही, तिच्या पायातसुद्धा अधिक बळ वाटतं आहे. आज सकाळी ती उल्हासानं उठली. संबंध रात्र चांगली झोपली होती. तिचे ते गुलाबी गाल आणि तेजस्वी डोळे बघा. सदोदित रडकी असायची, पण आता कशी हसते आहे. कशी आनंदातनी मजेत आहे. आज सकाळी आपण उभं राहणार म्हणून तिनं हट्ट धरला आणि पुरतं मिनिटभर आधार न घेता ती उभं राहिली. 15 दिवसात मी नाचायला लागेन असं ती पैजेनं सांगते आहे. मी डॉक्टर हेत्सेनस्टुबेंना बोलावलं. ते चकित झाले. म्हणाले, आश्चर्य आहे बुवा, मला हे काही कळतच नाही. असं असताना तुम्हाला थोडा त्रास देण्यासाठी इथं येण्याची, तुमचे आभार मानण्याची, धावत येण्याची तुम्ही आम्हाला परवानगी नाही देणार? लीज, आभार मान त्यांचे. बाळ, आभार मान. लीजचा सुरेख लहानसा हसरा चेहरा एकदम गंभीर झाला. तिला उठवले तेवढे आपल्या खुर्चीतून उठून आणि महंतांकडे पाहून तिने आपले हात त्यांच्यापुढे जोडले, पण न राहावून तिला एकदम हसू फुटले. त्याला बघून हसले. आल्युषाकडे बोट करून ती म्हणाली, आणि आपले हसे आपल्याला आवरता आले नाही याबद्दल तिलाच लहान मुलासारखा राग आला. महंतांच्या मागे एका पावलावर उभ्या असलेल्या आल्युषाकडे यावेळी कुणी पाहिलं असतं तर त्याच्या गालांवर झटकन आलेली लाली क्षणात त्याला दिसून आली असती. त्याचे डोळे चमकले आणि त्याची दृष्टी खाली गेली. अलेक्सी, तुझ्यासाठी तिने एक निरोप आणला आहे. कसं काय आहे तुझं? मुलीच्या आईने आपल्या सुरेख हातमोजाने झाकलेला हात आल्युषापुढे करीत त्याला विचारले. महंत मागे वळले. एकदम त्यांनी आल्युषाकडे निरखून पाहिले. आल्युषा लीजजवळ गेला आणि अवघडल्यासारखे विचित्र स्मित करून तिच्या पुढेही त्याने आपला हात केला. लीजने आपण काही महत्त्वाचे काम करीत असल्याचा मुद्रेवर आव आणून म्हटले, कतरिना इवानोव्हानं माझ्या हाती तुझं हे पत्र दिलंय. तिने एक लहानशी चिठ्ठी त्याला दिली. आपल्याला शक्य तितक्या लवकर येऊन भेटावं असं तिनं मुद्दाम आर्जवपूर्वक तुला सांगितलंय. तू चुकणार नाहीस आणि अवश्य येऊन भेटशील अशी तिला आशा आहे. मी येऊन भेटून जावं असं ती म्हणते? मी? कशासाठी? आल्युषा मोठं आश्चर्य वाटून पुटपुटला. त्याच्या चेहऱ्यावर एकदम चिंता दिसू लागली. अरे, ते सारं दिमित्री प्योद्रोविच संबंधानं आणि नुकतंच जे काही घडलंय त्याच्या संबंधानं आहे. मुलीच्या आईनं घाईघाईनं खुलासा केला. कतरिना इवानोव्हानं मनाशी निश्चय केलाय, पण त्या संबंधानं तिला तुझी गाठ घ्यायची आहे. का ते मात्र मला सांगता येणार नाही. पण तिला तुला ताबडतोब भेटण्याची इच्छा आहे आणि तू तिच्याकडे अर्थात जाशीलच. सुसंस्कृत दयाळू माणसाचे ते कर्तव्य आहे. मी फक्त एकदाच भेटलोय तिला, आल्युषा पूर्वीसारखाच गोंधळून कुरकुरत म्हणाला. अरे, केवढ्या थोर मनाची बाई आहे ती. तिला तोड नाही मिळणार. तिचं दुःख बघून तरी
कशा प्रसंगातून ती गेली आहे. आज ती किती सोसते आहे याचा तरी विचार कर. तिच्यापुढं काय वाढवून ठेवलं आहे ते लक्षात घे. सारं भयंकर भयंकर आहे बघ. ठीक आहे, मी येईन. आलोशानं झटकन ती त्रोटक गूढ वाटणारी चिठ्ठी भरभर वाचून निर्णय सांगितला. त्या चिठ्ठीत कोणताही खुलासा नव्हता, पण त्याने यावे अशी निकडीची विनवणी केली होती. वा, तसं केलंस तर किती गोडनी मोठ्या मनाचा ठरशील तू. लीज एकदम उत्साहित होऊन मोठ्याने म्हणाली. तू मुळीच जाणार नाहीस असं मी आईला म्हणाले होते. तू या जंजाळातून स्वतःला बाजूला ठेवीत असतोस असं मी म्हणाले होते. पण किती छान आहेस तू. तू छान आहेस असं नेहमीच मला वाटत आलंय. तुला हे सांगताना मला किती आनंद होतोय. लीज, तिची आई तिला दाबत म्हणाली. तरी तेवढेच म्हणून ती हसली. अलेक्सी फ्योदोरोविच, तू आम्हाला अगदीच विसरलास हं, ती म्हणाली. आम्हाला भेटायला कधीच येत नाहीस. तरीसुद्धा लीजनं मला 2दा सांगितलं की तुझ्या संगतीत तिला जितकं बरं वाटलं तितकं एरवी कधीच वाटत नाही. आल्युशानं आपली खाली वळलेली नजर वर केली आणि पुन्हा एकदा तो लाल झाला. पुन्हा तो हळूच हसला. आपण का हसलो हे त्यालाच कळलं नाही. पण आता महंत त्याच्याकडे निरखून पाहत नव्हते. आता ते एका संन्यासाशी बोलू लागले होते. हा संन्यासी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांची लीजच्या खुर्चीकडून येण्याची वाट पाहत राहिला होता. हा संन्यासी अत्यंत गरीब वर्गाचा म्हणजे शेतकरी वर्गाचा दिसत होता. तो संकुचित दृष्टिकोनाचा पण अंतःकरणापासून श्रद्धाळू, त्याच्या परीने आग्रही होता. त्याने महंतांना सांगितले, मी अगदी उत्तरेकडून ओब्दोस्क येथील सेंट सिल्व्हेस्टरकडून आलो आहोत आणि एका गरीब मठातला मी मठवासी आहे. त्या मठात फक्त 10च संन्यासी असतात. महंतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही माझ्या मठाकडे येत चला असं सांगितलं. अशी कृती करण्याचं धारिष्ट कसं तुम्हाला होतं? त्या संन्यासाने गंभीरतापूर्वक अर्थपूर्ण रीतीने लीजकडे बोट दाखवून विचारलं. तो तिच्या बरं होण्याला उद्देशून बोलत होता. हां, त्या संबंधानं आताच नाही बोलता येणार. बरं वाटणं म्हणजे पूर्ण रोगमुक्ती झाली असं नाही. आणि अनेक कारणांमुळे हे बरं वाटलं असण्याचा संभव आहे. पण जर काही अंशी रोग बरा झालाच असला तर त्यात ईश्वर इच्छेवाचून दुसरी कोणतीही शक्ती नाही. हा ईश्वराचा कृपाप्रसाद आहे. तुम्ही मला भेटा धर्मगुरू, ते त्या संन्यासाला म्हणाले. येणाऱ्यांना मी नेहमी भेटू शकतो असं नाही. मी आजारी आहे आणि माझे दिवस आता भरत आले आहेत हे मी जाणतो. नाही नाही, ईश्वर तुम्हाला आमच्यातून मुळीच नेणार नाही. तुम्ही अजून खूप खूप दिवस जगाल, ती महिला मोठ्याने म्हणाली. आणि तुम्ही आजारी आहेत असं कसं बरं म्हणता? तुम्ही इतके चांगले, इतके प्रफुल्लित आणि आनंदात दिसता ते. आज मला नेहमीच्या मानानं विशेष बरं वाटतंय, पण ते क्षणिक आहे हे मी जाणतो. माझा आजार आता मला पुरता कळला आहे. तुम्हाला जर मी इतका आनंदात दिसत असलो तर त्या इतके मला आनंद देणारे दुसरे कोणतेही शब्द नाहीत. कारण माणसं आनंद भोगण्याकरता आहेत आणि जो कोणी पूर्णपणे सुखी आहे त्याला मी पृथ्वीवर देवाची इच्छा अंमलात आणीत आहे असं म्हणण्याचा हक्क आहे. सगळे पुण्यात्मे, सगळे संत, सगळे पवित्र हुतात्मे सुखीच होते. आहा हा, काय आपली वाणी, किती निर्भीड अन उन्नत शब्द, ती महिला म्हणाली. आपले शब्द कसे हृदयाला भेदून जातात असं वाटतं. आणि तरी सुख कुठं आहे ते? मी सुखी आहे असं स्वतःविषयी कोण म्हणू शकेल? हो, ज्या अर्थी आपण इतके प्रसन्न आहोत की पुन्हा आपण आज आम्हाला भेटायची परवानगी दिलीत, त्या अर्थी गेल्या खेपेला त्याचा उच्चार मी करू शकले नाही, जे बोलण्याचे धैर्य मला झाले नाही, जे मी आज शोषित आहे आणि इतके दिवस एकसारखे शोषित आहे, ते मला तुम्हाला सांगू द्या. मला यातना होत आहेत. क्षमा करा, मला यातना होत आहेत. आणि उत्कट भावनेच्या भरात तिने त्यांच्या पुढे आपले हात जोडले. खास कशाची यातना? मला यातना आहे अंधश्रद्धेची. ईश्वरावर श्रद्धा नसल्याची? नाही, तसला विचारसुद्धा मनात आणायची मला भीती वाटते. पण मरणानंतरचं जीवन, त्याचं मला मोठं कोडं वाटतं आणि ते कोडं कोणी सोडवू शकत नाही. ऐकून घ्या, आपण रोग बरे करणारे धन्वंतरी आहात. मानवी आत्म्याचे आपण परम ज्ञानी आहात. आणि जरी आपण माझ्यावर सर्वस्वी विश्वास ठेवावा असं म्हणण्याचं मी धारिष्ट करत नाही, तरी मी शपथ घेऊन आपल्याला सांगते की मी यावेळी उगीच काहीतरी बोलत नाही. मृत्यूनंतरच्या जीवनाच्या विचारानं मला चिंता, भय वाटायला लागतं आणि कुणाकडे जावं ते मला कळत नाही. कधी आयुष्यभर कुणाकडे जाण्याचं धारिष्टही मी केलं नाही. आणि मी इतकी वाईट आहे की आता आपल्याला विचारत आहे. देवा, आता आपल्याला माझ्याविषयी काय बरं वाटेल? तिने आपले हात घट्ट दाबून धरले. तुमच्याविषयी मला काय वाटेल यासंबंधी त्रास करून घेऊ नका, महंत म्हणाले. तुमच्या मानसिक यातनेच्या खरेपणावर माझा पूर्ण विश्वास आहे. आहा हा,
केवढे आपले उपकार आहेत माझ्यावर. मी माझे डोळे मिटते आणि स्वतःला विचारते, जर प्रत्येकाच्या अंतःकरणात श्रद्धा असते तर ती कुठून येते? आणि मग लोक सांगतात, सृष्टीचे जे भय उत्पन्न करणारे चमत्कार आहेत त्याविषयी वाटणाऱ्या भीतीतून ते सर्व येतं. आणि त्यातलं काही खरं नसतं. मग मी माझ्या मनाशी विचार करते, समजा जन्मभर मी श्रद्धा ठेवून राहिली असते, जेव्हा माझं मरण होईल तेव्हा माझ्या थडग्यावर काटेरी रानझुडपच उगवणार ना. असं कोणी लेखकांनी लिहिलेलं मी वाचलं आहे. हे भयंकर आहे. माझी श्रद्धा कशी बरं मला परत मिळेल? माझ्यात श्रद्धा होती ती जेव्हा मी अगदी लहान होते ना त्यावेळीच. पण त्या श्रद्धेमागे कोणताही विचार नव्हता. ती यांत्रिक होती. ती सिद्ध कशी करणार? मी आता आले आहे ते माझं सारं अंतरंग तुमच्या पुढे मोकळं करण्यासाठी आणि तुम्हालाही त्याबाबतीत विचारण्यासाठी. ही संधी जर मी जाऊ दिली तर जन्मभर मला कोणी उत्तर देणार नाही. मी ती कशी सिद्ध करणार? माझ्या बुद्धीला मी कसं पटवणार? अहो, मी किती दुःखी आहे. मी माझ्या अवतीभवती पाहते, मला असं दिसतं की कुणालाच त्याबद्दल काही फिकीर नाही. कुणीही आपल्या डोक्याला त्यासंबंधी त्रास देत नाही. मीच तेवढी अशी की मला ते सहन होत नाही. ते भयानक आहे, अतिभयानक. अगदी खरं आहे, श्रद्धा तर्कानं सिद्ध करता येणार नाही, मात्र मनोमन ती तुम्हाला पटू शकते. ती कशी? सक्रिय प्रेम करण्याचा अनुभव घेऊन. आपल्या शेजाऱ्यावर सक्रिय आणि न थकता प्रेम करण्याचा प्रयत्न करा. प्रेम करण्यात जितकी तुमची प्रगती होत जाईल तितकी ईश्वराच्या सत्यत्वाविषयी आणि आपल्या आत्म्याच्या अमरत्वाविषयी तुमची खात्री वाढत जाईल. तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करताना स्वतःला पूर्णपणे विसरून जाण्याची शक्ती जर तुम्हाला लाभली तर तुमची श्रद्धा संशयविरहित होईल आणि अंतरात्म्यात कोणत्याही प्रकारचा संशय शिरू शकणार नाही. हे करून पाहायला गेलं आहे, याविषयी खात्री आहे. सक्रिय प्रेम करून. आणि एक प्रश्न आहे, आणि कसला विचित्र प्रश्न. माझं मानवमात्रावर इतकं प्रेम आहे की खरंच आपला विश्वास बसेल यावर. आपलं म्हणून जे काही वाटतं त्या सगळ्याचा त्याग करून लीजला सोडून मानवाची सेवा शुश्रूषा करणारी भिक्खुनी व्हावं असं माझ्या मनात येतं. मी डोळे मिटते, विचार करायला लागते आणि स्वप्न पाहते. आणि त्या क्षणी या साऱ्या विघ्नांवर मात करण्याजोगं बळ आपल्या अंगी आल्याचं मला भासतं. कुठल्याही जखमा, कसलेही व्रण त्या क्षणी मला भय दाखवू शकत नाही. तसले व्रण मी माझ्या हातांनी धुवून काढीन बांधीन. पीडितांची शुश्रूषा करीन, तसं जखमांचं देखील चुंबन घ्यायला मी तयार होईल असं मला वाटतं. तुमचं मन इतर कोणत्या स्वप्नात न गुंगता अशा स्वप्नात गुंगतं हे पुष्कळच आहे आणि चांगलं आहे. कधीतरी नकळत तुमच्या हातून प्रत्यक्ष एखादं सत्कृत्य घडेलही. हो, पण अशा प्रकारचं आयुष्य फार काळ काढू शकेन काय मी? त्या महिलेने उत्कटतेने जवळजवळ बेभानपणाने विचारले. हाच मुख्य प्रश्न आहे. तोच मला अतिशय सतावतो आहे. मी डोळे मिटून स्वतःशीच म्हणते, या मार्गावर तू दीर्घकाळ टिकू शकशील का? आणि या रोग्याच्या जखमा तू धूत असशील, तो जर तुझ्याशी कृतज्ञतेने वागला नाही, आपल्या लहरीप्रमाणे तुला त्यानं त्रास दिला, तू परोपकार बुद्धीनं केलेल्या सेवेची किंमत किंवा कौतुक न करता तो तुला टाकून बोलू लागला आणि उद्धटपणानं तुला हुकूम करू लागला, तुझ्या वरिष्ठांकडे तुझ्याविषयी तक्रार करू लागला. माणसं जेव्हा फार व्यथा भोगत असतात तेव्हा पुष्कळ वेळा असा होतं. तर तू काय करशील? तुझ्या प्रेमाला तू चिकटून राहशील की नाही राहणार? आणि तुम्हाला सांगते, मी अशा निर्णयाला आले आणि मला त्याची भीती वाटली की जर कोणत्या गोष्टीनं माझं मानवावरचं प्रेम नाहीसं होणार असेल तर ते कृतज्ञतेमुळे. थोडक्यात म्हणजे मी एक भाडोत्री सेविका आहे. मला माझ्या श्रमाची किंमत लगेचच्या लगेच हवी आहे, म्हणजे स्तुती हवी आहे. प्रेमाचा मोबदला प्रेम हवा आहे. नाहीपेक्षा मी कोणावरही प्रेम करायला असमर्थ आहे. आत्मनिर्भरतेचा खूप आवेग येऊन ती बोलत राहिली आणि बोलणं संपताच तिने महंतांकडे आव्हानात्मक निर्धाराने पाहिले. महंत म्हणाले, एकदा एका डॉक्टरनं मला सांगितली तशीच ही गोष्ट आहे. त्याचं बरंच वय झालं होतं आणि तो बराच हुशार होता. तो तुमच्याप्रमाणे अगदी मोकळेपणाने पण काहीशा विनोदानं, कडवट विनोदानं बोलत होता. तो म्हणाला, माझं मानव समाजावर प्रेम आहे, पण माझं मलाच आश्चर्य वाटतं. जो मी सर्वसाधारण स्वरूपात मानव समाजावर प्रेम करू लागतो तो व्यक्तिविशिष्ट माणसांवरचं माझं प्रेम कमी कमी होऊ लागतं. माझ्या स्वप्नात मी कितीतरी वेळा मनुष्यमात्राच्या सेवेच्या योजना उत्साहपूर्वक आखल्या आहेत. पण जर एकाएकी तशी पाळी आलीच असती तर कदाचित प्रत्यक्ष क्रूसावर चढायला सुद्धा मी डगबगलो नसतो असं वाटतं. आणि तरी मी सलग 2 दिवस काही कोणाबरोबर एका खोलीत राहू शकत नाही. अशी स्थिती अनुभवानं मला कळून आली आहे. कोणी मनुष्य माझ्याजवळ येताच त्याच्या व्यक्तिमत्वानं माझी मनःशांती बिघडते आणि माझ्या स्वातंत्र्यावर नियंत्रण येतं. 24 तासाच्या आत मी उत्तमातल्या उत्तम माणसाचाही द्वेष करू शकतो.
एखाद्याचा तो फार वेळ जेवत बसतो म्हणून दुसऱ्याला सर्दी झाली आहे आणि तो सारखा नाक शिंकरतो म्हणून अशा रीतीनं लोक माझ्या निकट येता क्षणी मला त्यांचा द्वेष वाटू लागतो. मात्र व्यक्ती या स्वरूपात माणसांचा जितका मी तिटकारा करतो तितकंच मानव समाजावरचं माझं प्रेम अधिक उत्कट बनतं, असं नेहमी घडत आलंय. पण मग काय करायचं? अशा स्थितीत माणसानं काय करावं? त्यानं निराश व्हावं काय? नाही, या गोष्टीचं तुम्हाला दुःख होतं आहे एवढं पुरेसं आहे. तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही करा. ते तुमच्या खाती जमा होईल. ज्या अर्थी तुम्ही स्वतःला इतक्या खोलपणे आणि खरेपणाने जाणू इच्छित आहात त्या अर्थी तुम्ही आताच तुमची तयारी झालेली आहे. माझ्याशी तुम्ही इतके मनापासून जे बोलत आहात ते फक्त तुमच्या मनमोकळेपणाचं कौतुक. जसं मी आता केलं तसं व्हावं म्हणून जर तुम्ही बोलणार असाल तर अर्थात खरं प्रेम साध्य करण्याच्या बाबतीत तुमची काही प्रगती होणार नाही. पण मग स्वप्न पाहण्याहून अधिक काहीच साध्य होणार नाही. तुमचं सगळं आयुष्य एखाद्या मायावी आभासाप्रमाणे नष्ट होऊन जाईल. तसं झालं तर मग तुम्ही भावी जीवनासंबंधी विचार करण्याचं सोडून द्याल आणि शेवटी एका रीतीनं आपोआपच तुम्ही शांत शांत होत जाल. पार चिरडून टाकलं आपण मला. आत्ता आपण बोलत असताना माझ्या लक्षात आलं की जेव्हा मला कृतज्ञता सहन होत नाही असं आपल्याला म्हणाले तेव्हा माझ्या कळकळीबद्दल आपलं कौतुक फक्त मला हवंसं वाटत होतं. माझं खरं स्वरूप आपण मला दाखवून दिलं. माझ्या आरपार आपण मला पाहिलं आणि माझं मलाच दर्शन घडवलं. तुम्ही खरं बोलत आहात काय? बरं, तुम्ही इतकी कबुली दिली आहे तेव्हा मला वाटतं की तुम्ही प्रांजळ मनाच्या आणि भल्या आहात. तुम्हाला जर सुख लाभत असेल तर सदोदित लक्षात ठेवा की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तो सोडून द्यायचा प्रयत्न करू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटेपणा सोडून द्या. सर्व प्रकारचा खोटेपणा, विशेषतः स्वतःशीच खोटेपणानं वागणं आणि स्वतःच्या फसवेपणावर पहारा ठेवा आणि घटकेला क्षणाक्षणाला बारकाईनं त्यावर लक्ष ठेवा. तिरस्काराची वृत्ती इतरांविषयी तशीच स्वतःच्या विषयी टाळा. तुम्हाला स्वतःमध्ये जे काही वाईट दिसत असेल ते तुम्ही जाणत्या डोळ्यांनी पाहत राहिल्यामुळे अधिकाधिक शुद्ध होत जाईल. भयसुद्धा टाकून द्या, कारण भय म्हणजे सर्व प्रकारच्या खोटेपणाची केवळ परिणिती आहे. प्रेम संपादन करण्याच्या बाबतीत स्वतःमध्ये कमी कळकळ आहे म्हणून कधी भिवून जाऊ नका. स्वतःच्या दुष्कृत्यांनी सुद्धा वाजवीपेक्षा जास्त घाबरून जाऊ नका. याहून अधिक सांत्वनपर मी तुम्हाला काही सांगू शकत नाही याचं मला दुःख वाटतं. कारण कृतिशील प्रेम हे स्वप्नील प्रेमाशी तुलना करता अधिक कठोर आणि उग्र असतं. स्वप्नील प्रेम हे त्वरित कृतीसाठी आसुसलेलं असतं. ती कृती जलद झाली पाहिजे आणि सर्वांच्या देखत झाली पाहिजे. एखादं दिव्य फार काळ न लांबता लवकर आटोपणार असेल, सर्वजण पाहत आहेत आणि जणू नाट्यमंचावर असल्याप्रमाणे टाळ्या वाजवत आहेत असं असेल, तसं दिव्य करण्याकरता माणसं आपला जीवसुद्धा द्यायला तयार होतील. पण कृतिशील प्रेम म्हणजे कष्ट आणि धीर आणि सर्व प्रकारे प्रयत्नशील असतानासुद्धा आपल्या साध्याच्या जवळजवळ जाण्याऐवजी आपण त्यापासून दूर दूर जात आहोत असं दिसून येऊन तुमच्या अंतःकरणाचा थरकाप होईल. त्याच क्षणी मी आत्ताच तुम्हाला सांगतो तुम्ही त्या साध्याप्रत पोहोचाल. आणि जो सदा सर्व काळ तुमच्यावर प्रेम करीत आला आहे आणि अतर्क्य रीतीनं तुम्हाला हात धरून चालत आहे त्या प्रभूच्या अद्भुत शक्तीचं तुम्हाला स्पष्ट दर्शन होईल. मला तुमच्यापाशी जास्त वेळ राहता येणार नाही याबद्दल मला क्षमा करा. तिकडे लोक माझी वाट पाहत आहेत. नमस्कार. ती महिला रडत होती. लीज, तिला आशीर्वाद द्या, एकदम मोठ्याने ती म्हणाली. तिच्यावर प्रेम करण्याची तिची लायकीच नाही. तिचा वात्रटपणा मी सारखा बघतो आहे. महंत थट्टेने म्हणाले. अलेक्सीकडे बघून हसत का होतीस सांग बघू. खरोखर लीज इतका वेळ त्याच्याकडे बघून सारख्या वाकुल्या दाखवत होती. आलुषा लाजळू आहे आणि त्याच्याकडे न बघण्याचा प्रयत्न करीत आहे हे तिने अगोदरच पाहून ठेवले होते आणि तिला त्याची फारच मौज वाटत होती. त्याची नजर पकडण्याकरता ती एकचित्ताने टप लावून बसली होती. तिची एकटक नजर सहन करणं आलुषाला अशक्य झालं. न राहून एकदम तिच्याकडे कटाक्ष टाकण्याचा मोह त्याला झाला. त्याबरोबर विजयाच्या आनंदानं ती त्याच्या तोंडावर खुदकन हसली. त्यामुळे आलुषा जास्तच अस्वस्थ आणि त्रस्त झाला. शेवटी तिच्याकडे पाठ फिरवली आणि तो महंतांच्या पाठीशी दडला. काही क्षण गेल्यावर पुन्हा त्याच मोहानं प्रेरित होऊन आपल्याकडे तिची नजर आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याने पुन्हा मागे वळून बघितले तर लीज आपल्या खुर्चीतून अर्धवट लोंबकळत बाजूने डोकावून आपल्याकडे पाहत आहे आणि आपण तिच्याकडे पाहावे यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे असे त्याला दिसले. त्यांची दुष्टादुष्ट होताच ती मोठ्याने हसली. तेव्हा उगीच का अशी त्याची चेष्टा करतेस वात्रट कुठली असं म्हटल्या वाचून महंतांना राहावलं नाही. लीज एकदम अगदी अनपेक्षितपणे लाजली. तिचे डोळे चमकले आणि तिची मुद्रा अतिशय गंभीर झाली. थोड्याशा क्षुब्ध चिडखोर आवाजात
ती भरभर अन घाबरटपणे बोलू लागली. तो सगळं विसरला का तर मग? मी एवढीशी होते तेव्हा तो मला अंगावर घेऊन फिरायचा. आम्ही एकत्र खेळायचो. मला तो वाचायला शिकवायला यायचा माहीत आहे. 2 वर्षामागं जेव्हा हा निघून गेला तेव्हा मला म्हणाला होता की मी तुला कधी विसरणार नाही, आपली गट्टी कायमची. आणि आता एकदम हा मला भ्यायला लागला आहे. मी काय त्याला खाणार आहे? माझ्याजवळ यायला त्याला का नकोसं वाटतं? तो बोलत का नाही? आमच्याकडे येऊन आम्हाला भेटत का नाही? तुम्ही त्याला येऊ देत नाही असं तर मुळीच नाही. तो सगळीकडे जातो हे आम्हाला माहीत आहे. मी त्याला बोलावणं पाठवायचं हे बरं दिसत नाही. तो जर मला विसरला नसेल तर त्यानं अगोदर त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता. पण तो आता आपल्या आत्म्याची काळजी घ्यायला लागला आहे ना. एवढा लांब जगा कशाला तुम्ही त्याच्या अंगावर घातला आहे? तो जर पडायला लागला तर पडेल. आणि चटकन तिनं आपला चेहरा आपल्या हातात लपवला आणि हसू अनावर होऊन ती बराच वेळ दबकून काही आवाज न होऊ देता हसत राहिली. महंतांनी तिचं बोलणं ऐकून मंद स्मित केलं आणि ममतेनं तिला आशीर्वाद दिला. त्यांच्या हाताचं चुंबन घेताना तिनं तो एकदम आपल्या डोळ्यांवर दाबला आणि ती रडू लागली. माझ्यावर रागवू नका हं. मी अगदी वेडीखुडी आणि कुचकामी आहे आणि आलोशाला आमच्याकडे येऊन माझ्यासारख्या फडतूस मुलीला भेटावंसं वाटत नाही हे बरोबरच असेल. अगदी बरोबर असेल. मी त्याला जरूर पाठवीन हं, महंत म्हणाले. प्रकरण समाप्त.